नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश. सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे माझ्या YouTube चॅनलवर खूप खूप स्वागत. एक वेगळा विचार आणि उद्देश घेऊन हा चॅनल मी चालू केलाय. बघा मित्रांनो, आपण आपल्या दैनंदिन जीवनात अनेक गोष्टी पाहत असतो, बघत असतो, मात्र त्यामागे लपलेले सायन्स अनेक वेळा आपल्याला माहीत नसते. आपला देश, त्यातच आपला महाराष्ट्र हा काही गोष्टीत अजूनही जगात विलक्षण आहे. मग ती भौगोलिक रचना असो किंवा प्राचीन इतिहास, त्यामागे काहीतरी सखोल कारण, उद्देश हा असतोच. आपला देश हा अजूनही प्रगतीपथावर आहे, म्हणजेच आपल्याकडे अजूनही जुने तंत्रज्ञान हे वापरात आहे आणि बरेचसे नवीन तंत्रज्ञान हे येणारही आहे. तर अशाच सायन्स, टेक्नॉलॉजी आणि इंजिनिअरिंगशी निगडीत अनेक गोष्टी ह्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडण्याचा मी एक प्रयत्न करणार आहे. आशा करतो आपण या प्रवासाला नक्की साथ द्याल. धन्यवाद. चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. मात्र त्यानंतर देशासमोर अनेक समस्या उभ्या होत्या. त्यातील एक म्हणजे संशोधन. देशात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे ही काळाची गरज होती. ह्याच गोष्टीचा विचार करून तत्कालीन सरकारने 3 मार्च 1977 रोजी मुंबईतील वरळी येथे नेहरू तारांगण या उद्यानाची सुरुवात केली. त्याचा मूळ उद्देश हा विद्यार्थी आणि तरुणांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणे हा होता. तर आजच्या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत उद्यानातील काही गोष्टी. उद्यानाची निर्मिती करताना नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता. दुर्बिणीच्या सहाय्याने जसे आपण अवकाश पाहतो, अगदी जसेच्या तसे निर्माण करण्यासाठी कार्ल झीस हा ऑप्टोमेकॅनिकल प्रोजेक्टर वापरण्यात आला होता. जवळपास 1977 ते 2003 पर्यंत तो कार्यरत होता. पृथ्वीच्या दैनंदिन गतीचे अगदी प्रभावीपणे अनुकरण ह्याद्वारे केले जाईल. त्यानंतर आपल्याला भारताची अवकाशातील कामगिरी इथे जवळून पाहता येते. PSLV म्हणजेच पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेकल ते डेमो मॉडेल्स आपल्याला इथे बघायला मिळतात. सलग यश, बहु उपग्रह प्रक्षेपण, इस्रोची वर्क हॉर्स ही पदवी अशी याची एक ओळख होती. त्यानंतर इथे आपल्याला सूर्याचे डेमो फिजिकल मॉडेल पाहायला मिळतात, जे टोटल 4 स्टेजमध्ये विभागले आहे. सूर्यामध्ये जवळपास 92% हायड्रोजन समाविष्ट असतो आणि त्याच्या मध्यभागी जवळपास 15 दशलक्ष एवढे प्रचंड तापमान असते. तिथे हायड्रोजनचे रूपांतरण हे हेलियम मध्ये होते आणि न्यूक्लिअर फ्युजन घडून येते. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होते आणि ती अवकाशामध्ये विस्तारित होते आणि पृथ्वीपर्यंत ती प्रकाश म्हणून पोहोचते. लोणार सरोवर. मित्रांनो, लोणार सरोवर जाणून घेण्यापूर्वी आपल्याला अवकाशातील काही गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे. अवकाशामध्ये अनेक ग्रह, उपग्रह, तारे, धूमकेतू असे अनेक खगोलीय वस्त्रे असतात. जेव्हा ह्यातील एखादे वस्त्र तुटून पृथ्वीवर पडते तेव्हा त्याला आपण उल्का पाषाण असे बोलतो. जेव्हा तो तुटलेला तुकडा पृथ्वीवर येत असतो तेव्हा त्याचा वेग हा प्रचंड असतो आणि जेव्हा त्याचा हवेशी संपर्क होतो तेव्हा घर्षणामुळे त्याचे तापमान देखील खूप वाढते आणि तो चमकू लागतो. त्यालाच आपण उल्का असे म्हणतो. लोणार सरोवर हे अशाच एका उल्का पाषाणातून तयार झालेले सरोवर आहे. जवळपास 52,000 वर्षापूर्वी पृथ्वीवर ताशी 90,000 किलोमीटर वेगाने उल्कापात झाला असावा असे शास्त्रज्ञांचे मत आहे. हे जगातील 3ऱ्या क्रमांकाचे आणि भारतातील एकमेव सरोवर आहे. ह्या सरोवराचे पाणी खारट असून सभोवताली जैवविविधता आढळून येते. पाण्यात पोटॅशियम, सोडियम, मॅग्नेशियम अशा खनिजांची मात्रा जास्त प्रमाणात आढळते. तर हा पहिला व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आपण कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.